नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात डिटेल माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते. त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा. अर्जामध्ये मी अर्ज भरलेला आहे. फायनली अर्ज माझा सबमिट झालेला आहे आणि अर्जामध्ये आता चुका झालेल्या आहेत. आता मात्र काय करू, तर अशा प्रकारचे प्रश्न पालकांना उद्भवत असतात. तर याच्यामध्ये एकच ऑप्शन आहे, तुम्हाला फॉर्ममध्ये एडिट करता येणार नाही आहे, पण तुम्ही तुमच्या जवळच्या असणाऱ्या हेल्प सेंटरमध्ये जाऊन या सर्व चुका तुम्ही दुरुस्त करू शकता. तर आता हे हेल्प सेंटर पोर्टलवरती आहेत. हेल्प सेंटर असा टॅब आहे. येथे क्लिक केल्यावरती तुम्हाला संपूर्ण तुमचा जिल्ह्याचा येणाऱ्या यादीमधून जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. जिल्ह्याचं नाव टाकल्यानंतर प्रत्येक तालुक्यानुसार ज्या पंचायत समिती आहे, तर या ठिकाणी नियोजित जे हेल्प सेंटर आहे, तर यांची यादी, नंबर, त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव तुम्हाला मिळून जाईल. तर या हेल्प सेंटरवरती जाऊन तुम्हाला संपूर्ण माहिती त्यांना द्यायची आहे. तुमचा अर्जामध्ये काय त्रुटी असेल, जन्मतारीख असेल, स्पेलिंगमध्ये काय बदल असेल, तर संपूर्ण माहिती त्यांना द्यायची आहे. ऑनलाईन अर्ज सबमिट म्हणजेच ऑनलाईन अर्ज जे आहेत त्याची मुदत संपण्यापूर्वी तुम्हाला त्या ठिकाणी व्हिजिट करायची आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमच्या अडचण किंवा फॉर्ममध्ये ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करायच्या आहेत. एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर पोर्टलवरती तुम्हाला त्याच्यामध्ये एडिट करता येणार नाही आहे. केवळ हेल्प सेंटर मार्फतच तुम्हाला याच्यामध्ये एडिट करता येणार आहे. तर अशा प्रकारे जर तुमचा अर्ज चुकला असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल, तर आत्ताच दुरुस्त करून ठेवा. कारण का ॲडमिशनच्या वेळी जर तुम्हाला लॉटरी लागली तर लॉटरी रद्द होण्यासाठी ही एक चूक मोठी पडू शकते. तर अशा प्रकारे लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्यायचे आहेत. ज्यांचे फॉर्म भरायचे आहेत, तर फॉर्म कसा भरायचा याचा माहिती व्हिडिओ तसेच इतर माहिती व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि अशा प्रकारे खात्रीशीर अपडेट्स आणि आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात डिटेल माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.